एका विशाल जंगलात गंपू नावाचा जिराफ राहायचा. गंपू दिसायला खूपच देखणा आणि उंच होता. त्याची मान इतकी लांब होती की तो ढगांशी गप्पा मारतोय असंच वाटायचं. गंपू फक्त उंचच नव्हता तर त्याचं मनही आभाळासारखं मोठं होतं. जंगलातल्या छोट्या मोठ्या प्रत्येक प्राण्याशी तो अगदी प्रेमानं आणि आदराने वागायचा. तो प्रत्येक प्राण्याला मदत करायचा. एके दिवशी दुपारी अचानक आभाळ भरून आलं. विजा कडकडू लागल्या आणि सोसाट्याचा वारा सुटला. जंगलातले सगळे प्राणी आपापल्या घराकडे धावू लागले. त्याच एका झाडाच्या फांदीवर चिची चिमणीचं एक छोटं घरटं होतं. वाऱ्याच्या एका मोठ्या झोक्याने ते घरटं फांदीवरून निसटू लागलं. चिमणी ओरडू लागली, वाचवा, कोणीतरी वाचवा, माझं घरटं खाली पडतंय, माझी अंडी फुटते. गंपूने चिमणीचा रडण्याचा आवाज ऐकला. त्याने पाहिलं की घरटं जमिनीवर आपटणारच होतं. त्याने वेळ न घालवता आपले लांब पाय पसरले आणि आपली मान एखाद्या पुलासारखी खाली झुकवली आणि गंपूने अतिशय सावधगिरीने आपली मान वर केली आणि ते घरटं एका सुरक्षित जाड फांदीवर नेऊन ठेवलं, जिथे वारा कमी होता. चिमणीचा जीव भांड्यात पडला. पाऊस थांबला. चिमणीने गंपूच्या डोक्यावर बसून त्याचे आभार मानले. गंपूला आज आपल्या उंचीचा खरा अभिमान